तर MS धोनी आणि रोहित शर्मा या दोघांचे ब्रँड्स मिळून जे अनेक वर्षात करू शकले नाहीत ते विराट कोहलीने एका दिवसात करून दाखवलंय. तर बघा, सगळ्यांनाच माहित आहे की 21 जूनला वनेट ब्रँडचा इव्हेंट होता आणि इव्हेंटमध्ये एंट्री फीच्या नावाखाली त्यांनी शूज विकलेत. आता शूजची मिनिमम प्राइस होती 7,000 रुपये आणि 5,000 पेक्षा जास्त लोकांनी शूज प्री बुक करून या इव्हेंटमध्ये एंट्री घेतली. म्हणजे फक्त एका दिवसात वनेटने 4 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट केला. पण एकदा इन्व्हेस्टमेंट पण ऐकून जा, जो यापेक्षा खूप जास्त झालाय. सर्वात आधी 5,000 कॅपॅसिटीचा व्हेन्यू बुक केला, करण ओजलाला बोलावलं आणि पूर्ण सेटअप जसे हेवी लाईट, साऊंड सिस्टम या सगळ्यांवर खूप सारा पैसा खर्च झाला. मग क्रिएटर्सला बोलावलं, फाउंडर्सला बोलावलं, प्रेझेंटेशन आणि डेकोरेशनवरही खूप जास्त पैसा खर्च झाला. पण हा सगळा खर्च पैसा वसूल होता, कारण या लोकांनी ते एक काम केलंय जे आजपर्यंत कोणताही सेलिब्रिटी ब्रँड करू शकला नाही. लोकांचं जास्त लक्ष विराट कोहली आणि करण ओजलावर नाही, तर त्या शूजवर होतं, कारण सगळ्यांसमोर शूजची लाईव्ह मॅन्युफॅक्चरिंग होत होती. छोट्यातली छोटी गोष्ट, मटेरियल लोकांनी स्वतः चेक करून पाहिले आणि सगळ्यांना फर्स्ट 5,000 वाला बायर्स बॅच सुद्धा दिला गेला. आणि हीच गोष्ट आहे जी MS धोनीच्या 7 ब्रँडनेही मिस केली होती. अँड मे बी MS धोनीच्या या ब्रँडचं तुम्ही नाव सुद्धा ऐकलं नसेल.